नमस्कार, मी प्रवीण जाधव, एक पत्रकार आणि सोशल ॲक्टिव्हिटिस्ट. गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडे बऱ्याच तक्रारी येत होत्या, जसं की पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नवी मुंबई आणि पनवेल ग्रामीणमध्ये बरेच असे लेडीज बार चालू आहेत, डान्स बार, ज्याच्यामध्ये बरीच पैशांची उधळण होत आहे, अश्लील नृत्य होत आहेत आणि बरेच अनलिगल अवैध अशी कामं चालत आहेत. त्या अनुषंगाने आपण त्या गोष्टींचा काही पाठपुरावा केला आणि स्टिंग ऑपरेशन करून आपण बऱ्याच गोष्टी त्यांच्या ज्या अनलिगल आहेत त्या तुमच्यासमोर मांडत आहे. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगावीशी वाटते, महाराष्ट्र शासनाने डान्स बार यांना परमिशन दिले, पण ती परमिशन काही नियम आणि अटी ठेवून दिलेले आहे. त्या नियमांमध्ये जेवढं आपल्याला माहिती आहे त्यामध्ये ज्या बारबाला आहेत त्यांची संख्या 5 ते 6, 7 एवढी लिमिटेड असावी. त्याच्यानंतर कस्टमर आणि ज्या बारबाला आहेत त्यांच्यामध्ये एक ठराविक अंतर असलं पाहिजे. त्यांनी कोणतेही अश्लील डान्स करू नयेत असे काही नियम, तसेच पैशांची नोटांची उधळण होऊ नये हे सगळे नियम असताना तसेच त्या डान्स बारमध्ये कोणत्याही छुपा रूम म्हणजे एखादे बंदिस्त किंवा लपलेली खोली नसावी हे सगळे नियम असताना पनवेल आणि पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतले काही बार आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. जसं की गोल्डन डिगर, टाइम स्क्वेअर, क्रेझी बॉय, चांदनी, समुद्रा, पूनम, स्वागत, त्याच्यानंतर गोल्डन नाईट आणि कपल बार जो पनवेल बस डेपो आहे त्याच्या जस्ट पुढेच आहे. तर या बारमध्ये सर्रास नोटांची उधळण केली जाते. त्या ज्या बारवाला आहेत त्यांना जे मर्यादेचा फ्लोअर दिलेला आहे तो फ्लोअर सोडून कस्टमरच्या जवळ येऊन लगट करत आहेत, अश्लील कृत्य करत आहेत. ते आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आहेत आणि जसा पाऊस पडावा त्याप्रमाणे पैशांची उधळण केली जात आहे. आपल्याला असं सांगण्यात आलं आहे की काही स्थानिक किंवा संबंधित पोलीस अधिकारी, त्यांची नावं मी घेऊ इच्छित नाही, पण संबंधित काही पोलीस अधिकारी आणि स्थानिक नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे या डान्स बारवर कोणतीही कारवाई केली जात नाही आहे. बघूया आपण या प्रकरणावर स्थानिक तिकडचे DCP असतील किंवा आयुक्त असतील त्यांच्याशी संपर्क करणार आहोत आणि ही चित्रफित आणि हे व्हिडिओ त्यांना दाखवून कारवाईची मागणी करणार आहोत. सदर बाबींमुळे बरेच कुटुंब रस्त्यावर येत आहेत. लोकांना मिळणाऱ्या जमिनीचे पैसे किंवा इतर माध्यमां लोक आपली वस्तूंची विक्री करून ते पैसे सेविंग न करता किंवा डिपॉझिट न करता कुठेही त्याचा सदुपयोग न करता अशा बारबालांवर हे पैसे उडत आहेत. त्यांच्या मुलांचे भवितव्य अंधारात येत आहे. येणारी तरुण पिढी ही अंधारात जात आहे. असं असताना प्रशासन झोपा काढत आहे का? स्थानिक पोलीस स्टेशन त्याच्यावर कारवाई करत नाही आहेत. वेळेचं बंधन नाही आहे. रात्रभर 3-3, 4-4 वाजेपर्यंत हे बार चालू आहेत. त्या आम्ही तुम्हाला व्हिडिओमधून दाखवू. आता हे बघणं नक्कीच जरुरी आहे. याच्यावर पोलीस प्रशासन, स्थानिक DCP, आयुक्त काय कारवाई करतात.